नॉर्थ सी. थंडगार काळोख्या पाण्याचा हा प्रदेश जगातील सर्वात धोकादायक समुद्रांपैकी एक मानला जातो. इथं 1980च्या दशकात सुरू होतं प्रचंड गॅस फील्डवर काम आणि त्यासाठी वापरलं जात होतं एक विशाल ड्रिलिंग रिग ज्याचं नाव होतं बेफर्ड डॉल्फिन. ही जागा साधी नव्हती. दररोज लाखो डॉलर्सची कामं, शेकडो लोकांची जोखीम आणि समुद्राखाली जाणारे खास डायव्हर्स. हे डायव्हर्स साधे नव्हते. त्यांना म्हणायचे सॅच्युरेशन डायव्हर्स. त्यांचं जीवन म्हणजे एका लोखंडी डब्यात म्हणजेच प्रेशर चेंबरमध्ये कैद झाल्यासारखं होतं. कारण एकदा तुम्ही 90 मीटर खोल असलेल्या प्रेशर चेंबरमध्ये गेलात की पुन्हा तिथून बाहेर कधी येता याचा नेम नसतो. काही तासांपासून ते काही दिवस काहीही होऊ शकतं. म्हणून आठवड्या 2 आठवड्यांमध्ये ही लोकं चेंबरमध्ये राहतात. खाणं पिणं झोप सगळं काही तिथंच करतात. 5 नोव्हेंबर 1983 सकाळची वेळ होती. 4 डायव्हर्स प्रेशर चेंबरमध्ये विश्रांती घेत होते. त्यांचे 2 सहाय्यक मित्र बाहेर सिस्टीम सांभाळत होते. सगळं नेहमीसारखंच वाटत होतं. हशा, टिंगलटवाळी, संभाषणं. अजून एक दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता. परंतु फक्त काही सेकंदात सगळं संपलं. त्या क्षणी चेंबरला जोडलेला क्लॅम्प अचानक सोडला गेला. तो क्लॅम्प उघडायचा नव्हताच, कारण अजूनही आतला दाब हा 9 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढा होता. पण ती चूक झाली होती आणि एकदा क्लॅम्प सुटला की सगळं नियंत्रणाबाहेर होतं आणि तसंच झालं. चेंबरमधलं प्रेशर क्षणार्धात 9 ॲटमॉस्फेरिक प्रेशरवरून नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरपर्यंत आलं. समुद्राखाली प्रेशर नियंत्रित करणाऱ्या प्रत्येक नियमांना फाटा दिला गेला होता. स्फोटासारखा आवाज झाला. धातूचे तुकडे क्षणार्धात पाण्यात विखुरले. बाहेरचे 2 सहाय्यक गंभीर जखमी झाले. आतल्या 4 डायव्हर्ससाठी मात्र तो शेवट होता. मानवी शरीर एवढ्या मोठ्या वेगाने झालेल्या बदलाला सहन करू शकत नाही. 4ही डायव्हर्सचं रक्त अक्षरशः उकळलं आणि त्यांचे सर्व अवयव फुटले. आणि एका डायव्हरचं शरीर तर इतक्याच जोरानं फाटलं की त्याचे संपूर्ण अवशेष चेंबरभर पसरले. हे दृश्य इतकं भयानक होतं की आजही त्याचा उल्लेख करताना अनुभवी डायव्हर्स देखील थरथर कापतात. या दुर्घटनेने केवळ 4 कुटुंब उद्ध्वस्त केली नाहीत, तर संपूर्ण जगाला एक प्रश्न दिला. अशा धोकादायक ऑपरेशनमध्ये इतकी मोठी अक्षम्य चूक झालीच कशी? चौकशीने हे उघड केलं की बेफर्ड डॉल्फिन यावर योग्य सुरक्षा यंत्रणा नव्हती. तो क्लॅम्प कोणत्याही वेळी मॅन्युअली उघडता येत होता, मग चेंबरमध्ये दाब असो वा नसो. हे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं होतं. ह्या घटनेनंतर डायव्हिंग इंडस्ट्रीला जबर धक्का बसला. नवे नियम करण्यात आले. इंटरलॉकिंग सिस्टम्स बसवले गेले जेणेकरून अशी मानवी चूक पुन्हा होणार नाही. पण या सर्व बदलांची किंमत होती 4 तरुण जीवांचं बलिदान. त्यांचा शेवट इतका क्रूर होता की आजही बेफर्ड डॉल्फिन इन्सिडेंट हे नाव ऐकलं की सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. नॉर्थ सीमधला हा अपघात माणसाच्या चुका, तांत्रिक उणीवा आणि समुद्राखालची जीवघेणी दुनिया याचा एक काळाकुट्ट धडा आहे, जो आपल्याला कधीही विसरता येणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीचे इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स किंवा रहस्यमयी क्राईम स्टोरीज ऐकायच्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे इरी कथा.